आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। हिंगोलीमधील काही जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था झाल्याचं आपण पाहिलंच असेल। मात्र विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार सुद्धा निकृष्ट दर्जाचा असल्याचं आता निदर्शनास आलं। शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहारातून कुपोषण दूर व्हावं, जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी शालेय पोषण आहार या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती। मात्र या योजनेचा हिंगोली जिल्ह्यामध्ये फज्जा उडाल्याचं चित्र आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील 5 ते 6 गावातील शाळांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी शालेय पोषण आहाराच्या अन्नधान्यांमध्ये काळे किडे, भुंगे आणि खराब सोयाबीनच्या वड्या सापडलेल्या आहेत। तर हिंगोलीमधील काही जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था काही दिवसांपूर्वी समोर आलेली होती। मात्र त्या पाठोपाठ आता आपण पाहतोय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे अशी बाब निदर्शनास आली आहे। आता बातमी तळ कोकणातून आहे। आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे दाखल होतात। मात्र वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय। या समस्येला कायमस्वरूपी लगाम घालण्याच्या दिशेने प्रशासनाने पाऊल उचललंय। आंबोलीत अवघ्या 8 दिवसात वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून पर्यटकांना धबधब्यापर्यंत नेण्यासाठी ई-वाहन सेवा सुद्धा सुरू केली जाईल अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे।